सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे तो आता त्या नर्सला म्हणजे सावीच्या मैत्रिणीला घरी बोलावून घेतो. ती घरी येते आणि आता तिथे त्यांचं बोलणं चालू असतं. तर आता लगेच जो धैर्य आहे तो ती म्हणत असते नर्स सावीला की हे बघा सावी, आपल्याला बाहेर जायचं आहे ना फिरायला, मग चल बरं, तू नवे नवे कपडे घाल, छान छान, चल बरं लवकर, तुला नवीन नवीन फ्रेंड्स भेटतील तिथे. आता सावीला ती कपडे वगैरे घालायला देते. म्हणते की चल हे कपडे घाल आणि जायचं आहे आपल्याला नवीन नवीन कपडे घालून. तर ती म्हणते की चल ना अशाच कपड्यावर. तर ती म्हणते की नाही नाही. तर आता सावीला घेऊन ते तिथून जायला निघतात सगळेजण, दामिनी ते. आता भाऊन त्यांच्या घरी येतात. सावीच्या बाबाचा फोटो ते तिथे ठेवलेलं असतं. तर आता लगेच जो धैर्य आहे तो आता सगळ्यांसोबत सावीची ओळख करून देतो. सावी म्हणते की सगळे कोण आहेत. तर आता धैर्य म्हणतो, हे बघ, तू जशी माझी फ्रेंड आहे ना तसे माझे हे पण फ्रेंड आहे, त्यांचा मी फ्रेंड आहे, तसे माझे सगळे खूप छान फ्रेंड आहेस. तर आता लगेच म्हणतात की हो का. तर आता ते म्हणतात की बघ, हा रेनी, पराग, हा हे आपले भाऊ, हे आई, असं मग सांगत असतात. तर आता सावीला काहीच आठवत नाही. सावी म्हणते हो का, तुझे खूप छान फ्रेंड आहे. आता सावी आतमध्ये येते आणि सावीच्या बाबाला सगळेजण फुलं वाहतात. सावी पण फुलं व्हायला जाते आणि आता फुलं व्हायला गेल्यावर तिच्या बाबाचा फोटो बघून तिला अचानक चक्कर येतात आणि तिथेच ती खाली बेशुद्ध पडते. तर आता धैर्य तिला अर्जंट डॉक्टरना बोलवून तिला चेकअप वगैरे करून सावी आता शुद्ध येते. आणि आता धैर्य डॉक्टर सांगतात की हे बघा, तुम्ही त्यांना आता जसं जुन्या आठवणींपाशी जिथे जे काय घडलं ना त्यांना तसं दाखवताल ना, त्यांना सगळं आठवलं पाहिलं काय झालं होतं नेमकं. त्यामुळे तुम्ही त्यांना हे सगळं काही दाखवत राहा असं सांगतात. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो म्हणतो की ठीक आहे. आणि आता धैर्य एका ठिकाणी सावीला घेऊन येतो, जिथे तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट झालेला असतो तिथे तिला घेऊन येतो. आणि घेऊन आल्यावरती आता तिथे लगेच जो धैर्य आहे तो धैर्य आता तिथे दाखवत असतो. तिथे तो एक पुतळा बनवून ठेवतो, एक याचा कापडाचा त्याचा. आणि तिकडे दामिनी पण येते आणि आता तिकडून गाडी येते आणि ते पुतळ्याला उडवते, कारण की सावीच्या बाबाचा चेहऱ्यासारखा चेहरा बसवलेला असतो. सावीला हे सगळं बघून सावी मोठ्याने ओरडते पप्पा. आणि पप्पा म्हणल्यावरती आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. आणि आता सावीला सगळं आठवतं की काय हे बघून आता दामिनी पण पूर्ण घाबरून जाते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.